बाळापूर तालुक्यातील निंबा येथील स्मशानभूमीच्या रस्त्याच्या खडीकरणाचं काम तातडीनं मंजूर करण्यात यावं या मागणीसाठी जनसेवक अनिरुद्ध देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। बाळापूर तालुक्यातील निंबा येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। या रस्त्यावरून अंत्ययात्रा नेताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याच्या कामांसाठी वारंवार निवेदनं देऊनही अद्याप हा रस्ता मंजूर झाला नाहीये। कोणत्याही योजनेतून या रस्त्यासाठी 20 दिवसांच्या आत निधी मंजूर करण्यात यावा, अन्यथा गावकरी उपोषण करतील असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। निवेदन सादर करताना जनसेवक अनिरुद्ध देशमुख यांच्यासोबत ज्ञानेश्वर मोरखडे, विजयराव देशमुख, दिगंबर खारोडे, गजानन देशमुख, अजय देशमुख, योगेश ठाकरे, गणेश सोनाने, भूषण देशमुख, अमोल आखूड, रामू हिवसे, दीपक खारोडे, रमेश घंगाळे, निलेश घाटे, सागर आखूड, शिवशंकर माळोकार, पुरुषोत्तम देशमुख, गौरव बदरखे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। अत्यंत दुर्दैवाची बाब आहे की ग्रामीण भागामधले स्मशानभूमीचे रस्ते, शेत रस्ते हे बाळापूर तालुक्यातले अत्यंत खराब झालेले आहेत। आता 3 दिवसापूर्वी आमचे सहकार नेते मनोहररावजी कापसे यांचं दुःखद निधन झालं। त्या मयतवर जवळपास 1000 लोक असताना सुद्धा त्या ठिकाणी फक्त 5-25 लोक ट्रॅक्टरने जाऊन ते मयत करावी लागली, कारण त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये खांद्यावर प्रेत नेणं अशक्य असल्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅक्टरच्या माध्यमातून गावकऱ्यांनी ते प्रेत ट्रॅक्टरात टाकून 5-25 जण आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना अग्नी त्या ठिकाणी दिला, कारण ते रस्त्याची अवस्था म्हणजे जवळपास कमरी इतकाले, मांड्या इतकाले पाय त्या ठिकाणी त्या रस्त्यामध्ये जातात असा तो रस्ता आहे। माझी या ठिकाणी यांनी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं। आता हे सन्माननीय सीओ साहेबांना सुद्धा निवेदन देत आहेत। या मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलं। या मतदारसंघाचे खासदार यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलं। माझी या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या चरणी प्रार्थना आहे की आपण जे ग्रामीण भागामध्ये वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीचे बघून काम करावे, यात कुठलाच दुधाभाव करू नये अशी माझी बाळापूर तालुक्याच्या वतीने मागणी आहे। कारण बाळापूरचे जवळपास 50-60 रस्ते असे आहेत की जे अजून अत्यंत खराब असून प्रलंबित आहेत। माझी फक्त प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे की आपण या रस्त्यांवर जो काही ग्रामीण निधी आपल्या डीपीटीसी मधला असेल तो टाकून हे रस्ते त्वरित करून द्यावे, कारण मरणारा हा कोण्या जाती धर्माचा नसतो, तो त्या ठिकाणी प्रत्येकाला शेवटचा त्या ठिकाणी जावं लागत असते। म्हणून माझी या ठिकाणी या प्रशासनाला, सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना व सन्माननीय या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना हे या ठिकाणी माझी करबद्ध प्रार्थना आहे की आपण हा मार्ग, हे आमचा हा प्रश्न मार्गस्थ करावा। कारण आता निंबा गावचे जवळपास 200-400 लोक या ठिकाणी आलेले आहेत। काही त्या कलेक्टर ऑफिसला थांबलेले आहेत, काही जिल्हा परिषदला थांबलेले आहेत, कारण हे लोक त्रस्त झालेले आहेत। कारण दोन्ही त्या गावातले कब्रस्तानचाही रस्ता खराब आहे आणि स्मशानभूमीचाही सुद्धा रस्ता खराब आहे। तरी आता हे पावसाळ्याचे दिवस जाताच लगेच याच्यावर प्रशासनाने डीपीटीसी मध्ये मीटिंग मध्ये घेऊन हा मार्गस्थ करावा, एवढी या ठिकाणी माझी या सर्व परिसराच्या वतीनं, या निंबा गावच्या वतीनं त्यांच्या चरणी प्रार्थना। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी, बाळापूर, अकोला।